सांगू का मला कॉफीच प्यायची होती यार. पण एक मिनिट, ही तूच बनवलीस ना? ओळख बरं. एका मिनिटात थांबा. द परफेक्ट जानू स्टाईल कॉफी, स्ट्रॉंग कॉफी, लेस शुगर. एक्झॅक्टली. बघ, डोळे मिटून ओळखू शकतो मी. हे पण मी काय म्हणतो, एवढं सगळं घडलं, घरच्यांनी तुला किचन मध्ये कसं जाऊ दिलं यार? काय आहे ना मिस्टर विश्वास देशमुख, मी माझ्या घरच्यांना असं सांगितलं होतं की इथून पुढे मला आयुष्यातला प्रत्येक मोमेंट एन्जॉय करायचा आहे. मला माझ्या माणसांसाठी काहीतरी करायचंय आणि त्याची सुरुवात मी या कॉफी पासून केली आहे. आता ती पी लवकर, नाही तर थंड होईल. हो हो, चीयर्स चीयर्स चीयर्स. तू माझ्यासाठी कॉफी बनवलीस. ऍक्च्युली मी पण तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. माझ्यासाठी काय रे? मला तुझा मग हवाय. 2 मिनिटासाठी. आलोच आलोच. विश्वा, कसा काय हा? विश्वा, आलो. हाय. ए विश्वा थांब. इतकं छान हार्ट आहे ते, तोडतोयस कशाला? हे बघ, अजिबात तोडू नकोस. तुझा हार्ट तुझ्या जवळ ठेव, मी दुसरं बिस्किट खाईन. हॅपी फ्रेंडशिप डे जानू. हॅपी फ्रेंडशिप डे. काय रे, म्हणजे या सगळ्या गडबडीत आज फ्रेंडशिप डे आहे हे सुद्धा विसरले मी. आणि मी तर तुझ्यासाठी फ्रेंडशिप बँड पण नाही आणला. इट्स ओके. हात पुढे कर. कारण एवढ्या सगळ्या गडबडीत तू कशी लक्षात ठेवणार होतीस? सो इट्स ओके. पण तू तर लक्षात ठेवलंस ना. कारण कसं आहे, आपली मैत्री सेलिब्रेट करण्याचा मी एकही चान्स सोडत नाही. अँड यू नो दॅट. येस, हे एकदम खरंय. बाय द वे, मला तुझ्याकडून एक प्रॉमिस हवा होता. बोल ना. जानू, आयुष्यात काहीही होते, प्रॉमिस मी, तू आपली मैत्री कधीच नाही तोडणार. विश्वा, खरंच मॅड आहेस तू. मला सांग, मी आपली मैत्री का तोडेन? हे बघ, तू माझा खूप जवळचा मित्र आहेस आणि हा मित्र मला आयुष्यभर माझ्यासोबत हवाय. कळलं?